तर आदरणीय शरद पवार साहेबांचा जो पहिल्यापासून जो भाव आहे, जी भूमिका आहे, जी बांधिलकी आहे, राजकारण करायचे सर्वसामान्य माणसासाठी, राजकारण करायचं आहे सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी, आणि तोच धागा, तीच विचारधारा आणि तीच भूमिका अजितदादा देखील पुढे घेऊन जाताना दिसतात. आणि याच भूमिकेचा परिपाक, याच भूमिकेचं एक क्रिस्टल क्लिअर चित्र म्हणून त्यांचे प्रतिनिधी आपल्या समोर इथं आहेत. असे अनेक प्रतिनिधी, अनेक राजकीय कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे आपल्याला दिसत असतात. आणि त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आदरणीय दिलीप नाना वाल्हेकरजी. तर आपण एकंदरीत आपण ज्या गप्पा मारल्या आता, तर त्याच्यातून व्यक्ती म्हणून तुमच्या पक्षाबद्दलची असणारी बांधिलकी आहे, पक्षीय कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्या पक्षासाठी केलेलं काम असेल, किंवा जी काही पक्षांना संधी दिली, सत्ता मिळवण्याची असेल, निधी उपलब्ध करून झाल्यानंतर त्याच्यातून लोकांची कामं करण्याची असेल, या सगळ्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात आणि आशावादी आहात की नवतरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं, ते त्यांचं भविष्य आहे. तर तुमच्या एकूणच या आजच्या गप्पांसाठी तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला, आमच्या स्टुडिओमध्ये आला, आमच्याशी खऱ्या अर्थाने जनतेशी संवाद साधला, त्याबद्दल रॉयल मीडियाच्या माध्यमातून मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.